जय शिवराय, जय शंभूराजे. मी आज रायगडावर आहे आणि हे समोर दिसतं हे टकमक टोक आहे. माझी एवढीच सरकारला मागणी, सरकार मायबापाला आणि फडणवीस साहेबांना, की जर म्या जरांगेची सुपारी जर घेतली असेल तर SIT चौकशी लावण्यात यावी, नार्को टेस्ट दोघांची होण्यात यावी. जर त्याच्यात मी जर सिद्ध झालो, मी जर त्यांची त्या सुपारीत जर सिद्ध झालो तर ह्या टकमक टोकावून मला आहे का कडीलोट समाजाने करावात. आणि जर त्याच्यातून मी सिद्ध नाही झालो, जरांगेने जर माझ्यावर आरोप खोटे केलेत आणि त्याच्यात जर मी जर निर्दोष सुटलो तर जरांगेला सुद्धा आहे का ह्या टकमक टोकावून खाली कडीलोट करण्यात यावी. आणि माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती, जेवढे आमदार खासदार असतील महाराष्ट्रातले, माझ्या विरोधात कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं की अमोलला शिक्षाला जास्तीत जास्त शिक्षा लागण्यात यावी. पण आता त्याच्यात त्या चार्जशीटमध्ये कुठं काही नाही सुपारीचा उल्लेख. मी त्या आमदार खासदार मायबापाला माझी एवढीच विनंती की बाबा हो, जसं तुम्ही मनोज जरांगेला त्या टायमाला पाठिंबा दिला, सपोर्ट केला, मी बी एक गरीब घरचा मुलगा आहे, तुमचाच कार्यकर्ता असन एखाद्या आमदाराचा खासदाराचा, तुम्ही सुद्धा आहे का आता जरांगेच्या विरोधात आहे का मुख्यमंत्री साहेबांना लेटर द्यावात तुम्ही. माझी एवढीच विनंती की नार्को टेस्टची आणि SITची मागणी मुख्यमंत्री साहेबाला, जेवढ्या आमदारांनी खासदारांनी माझ्या विरोधात मला शिक्षा लागण्यासाठी लेटर दिलं, तेवढ्या आमदार खासदाराला माझी एवढीच कळकळीची विनंती की आता नार्को टेस्टसाठी आणि SITसाठी आहे का तुम्ही सुद्धा आहे का मुख्यमंत्री साहेबाला निवेदन द्या. दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. महाराष्ट्रात जे गैरसमज पसरला माझ्याविषयी ते महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येऊन द्या. एवढं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.